नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज वार आहे रविवार, संडेचा दिवस, सुट्टीचा दिवस। तर सर्वांना शुभ सकाळ। सर्वजण कसे आहात? मस्त मजेत असाल अशी आशा करते। आणि मी पण खूप छान आहे, आनंदी आहे, हॅपी आहे। तर हॅपी राहण्याचं काय कारण आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। तर आजचा आनंदाचा खूप आनंदाचा दिवस आहे, माझ्यासाठी स्पेशल दिवस आहे, त्यामुळेच हा आजचा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे। तर आता मी रिक्षामधूनच व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे। तर आज आम्ही चाललोय ज्योतिबाला, आमचं कुलदैवत आहे। तर रविवार म्हटलं ज्योतिबाचं दर्शन घेऊन येऊया। आणि तसंच काय आहे गुड न्यूज, थोडंसं पॉईंट पण आम्ही फिरणार आहे, पण कुठे कुठे जाणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमधून बघायला भेटेल। त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, स्किप अजिबात करू नका। आणि काय आनंदाची गोष्ट आहे ते पण आम्ही व्हिडिओच्या मध्यंतरी सांगणार आहे, त्यामुळं व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। तर चला, आता आम्ही निघालेलो आहोत कोल्हापूरमधून आणि आता डायरेक्ट जाणार आहोत भाचीकडे, कारण आमच्यासोबत भाची पण येणार आहे। आमच्या आनंदामध्ये ती सुद्धा सहभागी होणार आहे। आई घरी आहेत, आईना चला म्हणतो होतो आम्ही, पण आई बोलले नाही तुम्ही जाऊन या। त्यामुळे मग आता आम्ही रेडी झालो आणि आता निघालोय। तर इथे आहे अथर्व, अर्णव आहे, अर्णव तर आता हे पण गाडी वगैरे चालवायला लागले। तर आता भाचीला घेतल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करतो, व्हिडिओ कंटिन्यू करा। तर आता आमचा पहिला स्टॉप चालू झाला कारण रिक्षामध्ये ऑइल घ्यायचं आहे आणि आता मिस्टर घेत ऑइल घ्यायला। तर आता इथून आम्ही ऑइल वगैरे घेतो, तर पुढच्या प्रवासाला आमची सुरुवात होणार आहे। तर आता बघा अथर्व आहे पाठीमागे आणि आमचा प्रवास हा चालू झालेला आहे। आता चाललोय, आम्ही निघालोय। ज्योतिबा आता जवळच आहे इथून। होय, अरे आईला विचारलं की पप्पा नाही म्हणलं, पप्पांना म्हटले नाही तुम्ही जाऊन या, तब्येत बरी नाही आईची। तर आई काय आल्या नाही, कारण आम्ही अर्णवला सांगितलेलं की आपण सगळेजण जायचंय म्हणून। तर आता अर्णव विचारायला लागलाय की आपण सगळेजण जायचं होतं आणि काय झालं म्हणून। तर आईनं विचारलं पण काय आई नाही बोलल्या। होय, दीदी येतो म्हटली, मग दीदीला तर घ्यायचं जायचं आपण पुढं। अर्णव आमचा लय लाडात येते, बोलका भावलाय पण आता काही जास्त बोलना झालाय। बोल की, विचारते युट्यूब फॅमिलीला हाय कर, कसे आहात सगळेजण? बरे आहेत ना? आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। आमचे व्हिडिओ बघत जा। इतर वेळेला अर्णव आमचा लईच बोलतोय आणि आज शांत बसलाय, कारण तो झोपलेला होता आणि त्याला आम्ही झोपतनं उठवलंय। अचानकच आमचा प्लॅन ठरला जायचंय म्हणून, तर त्याला पटपट आवरलं आणि आता आम्ही चाललोय। तर थोडंसं वातावरण पण आभाळ ऊन असंच आहे, बघू शकताय। आम्ही आता आलोय वडंगे गावामध्ये आणि वडंगे गावातलं हे प्राचीन असं शिवपार्वती मंदिर आहे। तर इथला आम्ही एक दिवस व्हिडिओ बनवणार आहे, सविस्तर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल लवकरच। आता म्हटलं जाता जाता थोडंसं तुम्हाला दाखवावं। चेक करा आमच्या चॅनलवर। तर चला आता भाचीला घेतो आणि मग आम्ही पुढं ज्योतिबाला निघतो, कारण ती या ज्योतिबाच्या रूटलाच आहे, वडंगे गावाजवळच आहे। तर आता तिला घेतो आणि त्यानंतर मग आमचा पुढचा प्रवास चालू होईल। हे इथं तळ आहे बघा, मस्त असं। आता काही जास्त एवढं दिसणार नाही कारण इथं दुकानं वगैरे आहेत। बाहेरचा व्ह्यू बघू शकताय तुम्ही, आभाळ आलंय पण पाऊस काय नाही। अरे गणपती बाप्पा, वाव, आता लवकरच गणपती बाप्पा। द्याय नको काय म्हणू, सांग की द्यायला। आपल्याकडचं चाललंय पैशासाठी, हिशोब लावतात एकमेकांना। पैसे
पैसे किती तसं बोलायचं असतंय बाळा पप्पांना. पप्पा आहेत ना तुला लागते तेव्हा देतात का नाही? हा तर बघा आता जरासा बारीक पाऊस चालू झालाय झिरमट आता. आणि ज्योतिबासनं येताना मंडळी आपल्याला दिसत आहेत, जे दर्शन घेऊन आता चाललेत परत. आणि आता बारीक रिमझिम असा पाऊस चालू झालाय. आमचा छोटा डॉन बघा, आमचा छोटा डॉन. आमच्या छोट्या डॉनची ना खूप भारी सोय आहे इथं. निवांत आहे, त्याला कशाची दगदग नाही, काय नाही. निवांत पाठीमागं झोपून आरामशीर प्रवास करू शकते. तर बघा ऊन पाऊस असा खेळ चालू आहे. आता इकडे पुढे आल्यानंतर बघू शकता तुम्ही कसलं कडाक्याचं ऊन पडलंय. आता आम्ही पोहोचलोय भाजीच्या घराजवळ. तिला सांगितलं आता रोडवरच ये म्हणून. तिला आता घेतो आणि आम्ही निघतो. आल्या काय नाही अजून? हाक मारा. तर आता अर्णव गेला बघा पळत, घरात गेला डायरेक्ट. तिला आम्ही रोडवर ये म्हणून सांगितलं होतं, पण अजून काही तिचा पत्ता नाही यायचा. तर आता बघू कधी येते. तर आता घेतलं भाजीला आणि आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासाला. आता डायरेक्ट ज्योतिबाला जाणार आहे. ज्योतिबाचं दर्शन घेतो आणि काय गुड न्यूज आहे ती तुम्हाला नंतर सांगतो. थोडस वेट अँड बघा, गुड न्यूज पाहिजे असेल तर वेट अँड वॉच. स्किप न करता व्हिडिओ बघा, नाहीतर स्किप करून तुम्ही व्हिडिओ बघणार आणि नंतर म्हणणार काय सांगितले आम्हाला काही माहितच नाही कोणत्या आनंदाची गोष्ट होती. आणि तर मी दाखवणार पण आहे व्हिडिओमध्ये, त्यामुळे स्किप करू नका अजिबात, कंटिन्यू बघत चला. तर तुम्हा सर्वांचा सपोर्ट सुद्धा असाच इथून पुढे सुद्धा राहू दे. सर्वांनी भरभरून असा सपोर्ट करा. बोला काय बोलणार? गेलं दूर गेलं. व्हिडिओ मध्ये आठवलं, पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगतो. तिकडं माग शिव पार्वती मंदिर, तिथं पाऊस होय आणि इकडे पुढे आल्यावर ऊन कडकडीत. इकडे आमच्या हा छोटं महादेवाचं मंदिर आहे. श्रावण महिन्यामध्ये परवा बघितलेले नाही, परवा रील आली नव्हती काय? जरासं असं पडझड झालेलं आहे ना, पाय वाट आहे, गाडी खाली लावून जावे लागते. खाली उतरणार अशा प्रकारे मित्रांनो इथे जर आपलं शिवलिंगचं मंदिर चांगलं उपस्थित राहणं असं गरजेचं आहे. हे प्रत्येकाने परवा एक आलेलं बघितलं आम्ही ते. कारण बरेच लोक इकडे ज्योतिबाला येतात कारण महादेवच्या या मंदिरात येत नाही. अहो ते माहितच नाही, तर ते पडझड झालेलं आहे माहितच नाही. श्रावणचा महिना पुढे हा आणि बाहेरनं माणसं तिथं दर्शन महादेवाचं. आणि लेणी पण आहेच की, लेणी पण अजून कोणाला जास्त तिथं बोर्ड नाही ना, तर ते लेण्यांचं पण नाही माहिती कोणाला. पण युट्यूबला व्हिडिओ कोणाला ते लोकेशन माहित नाही आहे. माता ते पण केला असं करा लेव नाही पुढच्या रविवार बघा रविवार येते. तर ज्यांना ज्योतिबाच्या इथं ना लेणी आहेत, बौद्ध लेणी प्राचीन. तर ज्यांना बघायचा आहे तो पॉइंट ना त्यांनी कमेंट करा. नक्की नेक्स्ट टाइम व्हिडिओ बनवेन त्याच्यावर बघेन. आणि लोकेशन पण तुम्हाला दाखवेन की कुठं पॉइंट आहे तो. तुम्ही ज्योतिबाला कधी आला तर नक्की त्या पॉइंटला सुद्धा भेट द्या. प्राचीन आहे आणि थोडंसं चालत जावं लागतं, गाड्या रोडला लावून आतमध्ये चालत जावं लागतं. एक पॉइंट येतो कसं यायचा इकडे यायचं वडिंगेत नाही यायचं, वडिंगेत आली वडिंगे निघू आणि कुठलं गाव ते हे शेवट उशिरेतनं वरती घाट लागते तेव्हा हे तिथून पुढे गेले की असं पॉइंट सांगा ते लिहून घ्यायचं का वही पहिला. कोल्हापूरमधील ज्योतिबा मंदिर हे भगवान शिव, भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा यांचा अवतार असलेल्या भगवान ज्योतिबांना समर्पित आहे. हे मंदिर एका टेकडीच्या माथ्यावर वसलेलं असून येथे हिरव्यागार आणि काळ्या पर्वतांचे तसेच खालील रंगीबिरंगी दरींचे विहंगम दृश्य दिसते.
हे मंदिर त्याच्या चैत्र पौर्णिमेच्या वार्षिक उत्सवासाठी प्रसिद्ध आहे, ज्यावेळी भक्त गुलाल उडवतात आणि खेळतात, ज्यामुळे आनंद आणि भक्तीचे एक अद्भुत दृश्य निर्माण होतं. रविवारी देखील मंदिराला अनेक लोक भेट देतात, जेव्हा मंदिर हजारो दिव्यांनी उजळून निघतं आणि घंटांचा नाद व मंत्रोच्चारांनी वातावरण भरून जातं. ज्योतिबा मंदिर हे मंदिराच्या सर्वात जवळचे शहर असलेल्या कोल्हापूरपासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूरहून ज्योतिबा मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही बस, टॅक्सी किंवा खाजगी वाहन घेऊ शकता. मंदिराकडे जाणारा रस्ता सुस्थितीत असून तो हिरवीगार वनराई आणि खडकाळ टेकड्यांमधून जातो. वाहतूक आणि हवामानानुसार या प्रवासाला सुमारे 45 मिनिटे ते 1 तास लागतो. तुम्ही मंदिरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाडी रत्नागिरी गावातून जीप किंवा रिक्षा भाड्याने घेऊ शकता. जर तुम्हाला गर्दी आणि उष्णता टाळायची असेल तर तुम्ही पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातही मंदिराला भेट देऊ शकता, जेव्हा आल्हाददायक हवामान असतं आणि निसर्ग हिरवागार व ताजेतवाना असतो. ज्योतिबा संदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईलाही त्या दैत्याने त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसाच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता महालक्ष्मी अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला त्या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षसव रत्नासुराचा वध या डोंगरावर केला, म्हणून या डोंगराचं नाव वाडी रत्नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर महालक्ष्मी अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये, म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे. म्हणून महालक्ष्मी अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे, अशी इथली कथा आहे. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगत चला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जे कोण चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा. तर आलोय आता आम्ही ज्योतिबा डोंगरावर चाललोय आम्ही आता दर्शनाला. तर तुम्ही सुद्धा चला दर्शन घ्या. बघूया आता कितपत काय गर्दी आहे. आज रविवार आहे. सुट्टीचा वार. गाड्या तर दिसायला लागल्यात, गर्दी वाटायला लागल्या, पण आता मंदिरात गेल्यानंतर समजेल. कोल्हापुरात महालक्ष्मीला शनिवार आणि रविवार भयंकर गर्दी असते. सुट्टीचा दिवस त्यामुळं भाविक भक्त येतात. तर चला आता दर्शन घेऊयात आपण. माणसाच्या अंगावर वर बघत बोल. गिड्ड बघा गिड्ड खाली उभा असं दे खाली 2 घेतल्यात सण. सांग सांग मला. तर आता काळभैरीचं दर्शन घेतलं आणि तिथं दर्शन घेतल्यानंतर ना पुजाऱ्यांनी ओट्यामध्ये नारळ वगैरे दिलेला आहे. कशासाठी दिला, काय दिला ते पुढे जाऊन मी नंतर सांगते व्हिडिओमध्ये. तर चला आता ज्योतिबाचं दर्शन घेऊया आपण.
तर खूप दिवसापूर्वीच पाणीपुरी खायची इच्छा झाली होती आणि ती अपूर्ण राहिली होती म्हणून इथं आल्यानंतर ती पूर्ण करून घेतली. तर रियाला आणि मला सुद्धा पाणीपुरी खूप आवडते आणि अर्णवला सुद्धा. तर आम्ही पाणीपुरी घेतली. ह्यांनी काहीच खाल्लं नाही. ते म्हटले मी नंतर पुढं खातो. तर पाणीपुरी वगैरे खाल्ली, देवदर्शन घेऊन आलो. फक्त याच्यामध्ये जी गुड न्यूज आहे ना ती मी सांगितलेली नाही. जी काही बातमी आहे ना ती मी पुढच्या दुसरा पार्ट बनवते, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे. तर नक्की तो सुद्धा पार्ट तुम्ही बघा. त्याबद्दल मी क्षमस्व, कारण मी सांगितलं होतं की मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण सांगितलं नाही. त्याबद्दल सर्वांची मी माफी मागते. नक्की दुसरा पार्ट तुम्ही व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की समजेल. तर इथेच मी व्हिडिओचा एंड करते. सर्वांना बाय बाय.